आज 5 वर्षानंतर BCS मशीनचं सर्व्हिसिंगचं सामान घेऊन जाण्यासाठी दादा आलेले आहेत. दादा, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव अभिमान आत्माराम गवळी, राहणार वडगाव सुकरे, तालुका जिल्हा परभणी. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 7972 88 22 17. तुमच्याकडं BCS मशीन आहे, हो, 720. मेड इन इटाली, हो. इटालियन. हो. केव्हा घेतलेली आहे तुम्ही? 2021 मध्ये. 2021 मध्ये तुम्ही ही मशीन घेतलेली आहे. तेव्हापासून काही तुम्हाला इंजिनचं काही मेंटेनन्स किंवा गिअरबॉक्सचं मेंटेनन्स किंवा मागल्या रोटावेटरचं मेंटेनन्स असं काही आलेलं आहे का? नाही, झिरो मेंटेनन्स मशीन आहे. हा, आम्हाला आतापर्यंत 4-5 वर्षामध्ये अजिबात प्रॉब्लेम आलेला नाही. अजिबात प्रॉब्लेम आलेला नाही किंवा तुम्हाला कुठलंच मेंटेनन्स नाही आहे. Maintenance नाही. म्हणजे इंजिन गिअरबॉक्स साठी तुम्ही एकही रुपया आजपर्यंत खर्च केलेला नाही आहे. फक्त टायमाच्या टायमाला ऑइल बदली आणि त्याची काळजी घेणे, इंजिन चालू करण्या अगोदर ऑइल चेक करणे. ओके, म्हणजे हे तुम्ही काळजी घेताय समजा तुम्ही आता. आणि रोटावेटरची काही तुम्हाला आजपर्यंत शिकायत नाही. बरं, व्हायब्रेशन जाणवते का मशीन काम करत असताना? मशीन आहे. आणि आता जसे हे चायनाचा कचरा आपल्याकडे भरलाय आता भारतामध्ये, आता हे त्या मशीन मध्ये ह्या मशीन मध्ये किती फरक आहे? त्याच्यात तुलनाच करता येत नाही. तुलनाच करता येत नाही. समजा दादांनी 5 वर्षानंतर आज स्पेअर पार्ट नेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा हा अनुभव आहे. आणि हे दादा, तुम्ही या इकडं. तुमचं गाव कुठलं आहे? नाव सांगा ना पूर्ण. राहणार करमोडी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर सांगा. 9284 28 25 32. तुम्ही आज समोरासमोर त्यांना बोलताय. तुम्हाला मशीन पाहिल्यानंतर काय वाटते? जसे की तुम्ही चायनाच्याही मशीन आजपर्यंत पूर्ण नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा फिरून आले असाल आणि सगळ्या मशीनी तुम्ही बघल्या. वर्षा कंपनीपेक्षाही बी आपली मशीन मला चांगली वाटते. हा, बाकी तुम्ही काय सांगा. हा, ह्या मशीनची क्वालिटी आहे. समजा आपण एवढे पैसे मिळतो म्हणजे आपल्या पैशाचा योग्य मोबदला आपल्याला मिळतो. त्याची किंमत कमी असू दे, आपण ही किंमत दुप्पट जाऊ दे. आपण मला मशीन आवडली, त्याला मी विचारलं, त्यांनी मला सांगितलं तुमच्या माघाऱ्या 4 वर्षापासून मशीन आहे. म्हणले की नाही. आता 2021 पासून म्हणजे 26 चालू आहे, म्हणजे 5 वर्ष झाले. आता 5 वर्षामध्ये एकही रुपयाचं काम लावलं नाही. 5 वर्षामध्ये आता जे चायनाचा जो कचरा आहे ते किती मशीनी भंगारला गेल्या तुमच्या बरोबरीच्या तुमच्या गावात, तुम्हाला माहितच असतील. एका घरी 2-2, 3-3 मशीन त्यांच्या भंगारला विकून टाकल्या, तरी तुमच्या मशीनला अजून धक्का नाही. अजून तुम्ही म्हणजे ट्रॅक्टरपेक्षा मशीन परवडते. मशीन परवडते. कसं आहे, काम करण्यामध्ये आंतर मशागतीसाठी तुम्हाला छोटंच मशीन पाहिजे, मोठ्या मशागतीसाठी तुम्हाला मोठा ट्रॅक्टरच लागेल. चालते दादा, धन्यवाद. धन्यवाद. या.